गेल्या 2 ते 2.5 तासापर्यंत धनंजय देशमुख यांनी या पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलं होतं। ही अलीकडली जी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीवरती धनंजय देशमुख चढले होते आणि पलीकडल्याच्या टाकीवर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना विनंती सुद्धा केली होती। आता मनोज जरंगे आणि धनंजय देशमुख यांची बातचीत जी आहे ती त्या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र धनंजय देशमुख यांना पाण्याच्या टाकीच्या खाली उतरवण्यासाठी हे सगळं पोलीस दल या ठिकाणी तैनात करण्यात आलं होतं। स्वतः पोलीस अधीक्षक या ठिकाणी दाखल झाले होते, अपर अधीक्षक सुद्धा या ठिकाणी आले होते। आपण पोलीस अधीक्षक नवनीत कामत आहेत त्यांच्याशी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूयात। सर, काही थोड्याशा ज्या मागण्या केलेल्या धनंजय देशमुख यांनी कसा विचार करताय त्याचा? त्यांची जो मागणी आहे बेसिकली सीआयडीच्या जो इन्व्हेस्टिगेशन आहे त्या बाबतीत त्यांना इन्व्हेस्टिगेशनची माहिती त्यांना व्हायची होती। त्यासाठी सीआयडीशी माझा कॉन्टॅक्ट झालेला आहे आणि सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी इथे येत आहे, त्यांच्याशी ते बोलत आहे। त्यांनी दुसरीची मागणी केली आहे की जो खंडणीच्या गुन्ह्यातला आरोपी आहे त्यांना जो हत्येचा गुन्हा आहे त्यामध्ये सुद्धा आरोपी करण्यात यावं। या मागणीबद्दल काय भूमिका आहे? ॲक्च्युली तपास सध्या सीआयडीकडे त्याच्या बाबतीत मला काय सांगू शकत नाही मी। 2 ते 2.5 तास हे आंदोलन चाललं, तुम्ही स्वतः या ठिकाणी दाखल झालात, पोलिसांनी मध्यस्थी, तुम्ही स्वतः मध्यस्थी केली, 4 ते 5 वेळा बोलण्याचा प्रयत्न केला, मनोज जरंगे सुद्धा त्या ठिकाणी बोलणे अवघड होतं त्यांना खाली उतरवणं, मात्र शेवटी ते उतरलेत। नाही, त्यांना ॲक्च्युली जो कम्युनिकेशन आहे ते कम्युनिकेशन मी ॲज ए SP म्हणून त्यांच्याशी कम्युनिकेशन केले, त्यांना सांगितले की जे काय त्यांची अडीअडचणी आहे त्यांना आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि ते खाली आले। ते जे राग करतायत किंवा त्रागा करतायत ह्या सगळ्या गोष्टींचा, डिप्रेशनमध्ये, फ्रस्ट्रेशनमध्ये वगैरे आहेत, काय सांगाल? ते तो ॲक्च्युली ते एकदा त्यांच्याशी बोलणं झाला त्याच्यानंतरच मला कळेल। आता फक्त फोनवर बोलणं झालेलं आहे, एकदा प्रत्यक्ष एकदम माझं बोलणं झालं त्याच्यानंतर मी सांगू शकतो। तुम्ही भेटून त्यांना चर्चा करणार आहात? येस, आता त्यांच्या एकदा परिस्थिती त्यांच्या एकदा पाणी पिल्यानंतर मी त्यांना भेटून त्यांना जे काय अडीअडचणी आहे त्याच्यामध्ये मी कोऑर्डिनेट करण्याचा प्रयत्न करतो। हे आहेत पोलीस अधीक्षक नवनीत कामत, हे सातत्याने या संपूर्ण प्रकरणामध्ये व्यवस्थित छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र हे 2 पोलीस अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, चेतना तिडके आणि कमलेश मीना, हे दोघेही स्वतः पलीकडच्या पाण्याच्या टाकीवरती चढले होते आणि वरून त्यांनी धनंजय देशमुख यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला। वर चढणं थोडंसं कठीण असतं, पण आपण चेतना तिडके मॅडम यांच्याशी बोलूयात। मॅडम, वरती तुम्ही चढलात, खरं तर हे चढणं सोपं नव्हतं, चढून तुम्ही हा सगळा त्या बोलण्याचा प्रयत्न केला धनंजय देशमुख यांच्यासोबत? हां, त्यांच्यासोबत आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की त्यांनी जे काही मागण्या केल्या आहेत, रात्रीपासून आम्ही त्यांच्याशी संपर्क साधलेला होता। त्यांना सर्व वस्तुस्थितीबाबत त्यांना कल्पना करून दिली होती। CIDच्या अधिकाऱ्यांसोबत पण त्यांची चर्चा घडवून आणली होती आणि आतासुद्धा आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला। यानंतर त्यांनी असं आक्रमक आंदोलन करू नये यासाठी काही काळजी घेतली जाणार आहे? ते आमच्या वरिष्ठांशी आम्ही चर्चा करून आम्ही निर्णय घेतो। धन्यवाद। कमलेश सर, कमलेश मीना सुद्धा आहेत, ते सुद्धा या पाण्याच्या टाकीवरती अवघड ठिकाणी चढले होते। सर, काय सांगाल तुम्हाला, म्हणजे प्रत्यक्षात पाण्याच्या टाकीवर चढून त्यांची समजूत वगैरह घालावी लागली, तसं हे कठीण होतं? बिल्कुल, इट वाज टफ। और कल रात से ही मैं खुद देशमुख जी से मिला था। घर पे जाके मैंने 2 घंटे उनके साथ मुलाकात की है। उनकी जो भी बातें थी वो मैंने सुनी, सारी बातें मैंने वरिष्ठों तक पहुंचाई है, हमने सारा चैनल फॉलो करके, और उनको शाम को बता दिया था सारा। उन्होंने भी यस किया था कि हाँ ठीक है, वी आर कोऑपरेटिंग विद यू। ठीक है, उनको वही सब बातें हमने फिर से रिपीट की, तो अच्छी बात है कि उन्होंने समझा नीचे है। आगे ऐसा आक्रामक कदम जो है वो ना उठाए, इसलिए उनसे बातचीत भी करने वाले हैं? बिल्कुल बिल्कुल। तर हे सगळे वरिष्ठ अधिकारी होते जे धनंजय देशमुख यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांनी यशस्वी शिष्टाईच करत धनंजय देशमुख यांना खाली उतरवण्याचे प्रयत्न केले। मात्र मनोज जरंगे यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आणि मनोज जरंगे यांच्या विनंतीचा मान ठेवून धनंजय देशमुख हे खाली उतरले होते। पुन्हा एकदा आपण बघू शकता की या टाकीच्या परिसरात सगळीकडे पोलीस छावणीचं रूप आलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सगळे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी अजूनही थांबलेले आहेत आणि हे सगळे वरिष्ठ अधिकारी धनंजय देशमुख यांच्याशी जाऊन संवाद साधणार आहेत आणि पुन्हा अशा स्वरूपाचं आक्रमक पाऊल धनंजय देशमुख यांनी उचलू नये यासाठीचे प्रयत्न सुद्धा केले जाणार आहेत आणि अशा पद्धतीचं एक मोठं आंदोलन या ठिकाणी पार पडलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।